I am ready for the party. कारण आमच्या सिरियलचे 400 एपिसोड पूर्ण झालेत. माझा भाऊ 4 चाकाची गाडी घेऊन मला घ्यायला आला. मी, हिमांशू आणि आतिश आम्ही पोहोचलो हॉटेल रेडियंटला, जिथं अशी सगळी सोय करून ठेवली होती. अर्धे लोक आले होते. आमची काही तरुण मंडळी अशा गप्पा मारत बसली होती. बट मला अनफॉर्च्युनेटली निघावं लागलं, कारण मला कुठेतरी जायचं होतं. मी डायरेक्ट बसलो बसमध्ये. रात्री जे काही गाडी निघाली, डोळा लागला. सकाळी उठून बघतोय तो उजेड पडलाय आणि 7:30 वाजता मला ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी मी उतरलो. आणि ज्याची मी वाट बघत होतो, माझा मित्र अजय मला घेण्यासाठी आला, ज्याला मी जवळजवळ 1.5 वर्षानंतर भेटत होतो. आणि मग असंच गप्पा मारत, हसत, खेळत, खिदळत आम्ही निघालो गावाकडे जायला. लय मजा आली प्रवासात. आणि असं करत 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 आम्ही पोचलो गावापर्यंत. तर हे माझं गाव आहे. गाडी लावली घरासमोर आणि मागच्या दरवाजानं गेलो घरात. गेल्या गेल्या आमचे पिताश्री भेटले. मग एक छान सुंदर असं आलिंगन. आणि ह्या आहेत आमच्या मातोश्री. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा फक्त. हा आमच्या गावचा एकमेव व्लॉगर, यूट्यूबवाला. आणि ही आमच्या घराच्या मागं राहणारी 2 माकडं. आता बघा कशी पळत पळत येतं मला पाहिल्यावर. ॲक्च्युली ही दोघं माझ्या भावाची मुलं आहेत, जे मला प्रत्येक कॉलवर विचारत असतात, चाचू तू कधी येणार आहे, चाचू तू कधी येणार आहे. आता चाचू आल्यावर बघा कसं पळत येतोय गडी. घरात आल्या आल्या आधी त्यानं मला जादू की झप्पी दिली. मग असं वाटलं की यासारखं दुसरं सुख काय हो जगात. आई दुपारच्या जेवणाची तयारी करत होती आणि काही मंडळी भेटायला आली होती. त्यांना सगळ्यांना भेटलो, गप्पा वगैरे मारल्या, पप्पासोबत थोडा टाईमपास केला. असंच मजाक मस्ती चालू असते आमची. आणि त्याच्यानंतर बसलो नाश्ता करायला. तर होते पोहे, बटाट्याचे भजे आणि मुगाचे धिरडे. आणि हा आमचा एक बटाटा, म्हणजे माझा छोटा भाऊ रोहित. त्यानंतर बराच वेळ मस्ती चालली. मग आम्हाला असं वाटलं की चला आता शेतात जायला पाहिजे, जरा बघून येऊ शेतात काय काय चाललं आहे. आणि आम्ही निघालो. तर पोहोचलो आणि हा आहे आमचा मळा. व्लॉग खूप मोठा होतोय, त्यामुळं मी दुसरा पार्टही बनवणार आहे. हे पुढच्या पार्टमधले काही ग्लिम्स आहेत आमच्या शेतातले, सो बघायला विसरू नका.